लगाए हम, अजब हैरान है भगवन तुम्हें कैसे रिझाए हम। करे किस तरह आवाहन कि तुम मौजूद हो हर सू, करे किस तरह आवाहन कि तुम मौजूद हो हर सू। विठ्ठल सुखाची सबुली, विसावा विठ्ठल सुखाची सबुली, प्रेमपान घाली, प्रेमपान घाली, भक्तावरी विसावा विठ्ठल सुखाची सबुली, विसावा विठ्ठल सुखाची सबुली, दाखवी चरण, दाखवी चरण, दाखवी चरण, दाखवी चरण, दाखवी चरण, दाखवी चरण, नारायण विसावा विठ्ठल सुखाची सबुली, विसावा विठ्ठल सुखाची सबुली, विठ्ठल आचार, विठ्ठल विचार, विठ्ठल आचार, विठ्ठल विचार, दावी निरंतर, दावी निरंतर, पायता विसावा विठ्ठल सुखाची सबुली, विसावा विठ्ठल सुखाची सबुली, नामामने नित्य बुडालो संसारी, नमा नामामने नित्य बुडालो संसारी, धावनिया धरी, धावनिया धरी, हाती मद विसावा विठ्ठल सुखाची सबुली, विसावा विठ्ठल सुखाची सबुली, प्रेमपान घाली, प्रेमपान
घाले भक्तावरी विसावा विठ्ठल सुखाची सवनी सुखाची सवनी सुखाची सवनी दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शीन गेला अनंत जन्माचा शीन गेला अनंत जन्माचा शीन गेला अनंत जन्माचा शीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे 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 मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे त्रिविध तापाची झाली बोळवण झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे देखिल्या चरण वैष्णवांचे देखिल्या चरण वैष्णवांचे देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे एका जनार्दनी घडो त्यांचा संग घडो त्यांचा संग एका जनार्दनी घडो त्यांचा संग घडो त्यांचा संग नवावा वियोग जन्मोजन्मी नवावा वियोग जन्मोजन्मी नवावा वियोग जन्मोजन्मी नवावा वियोग जन्मोजन्मी मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे 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 मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे रामकृष्ण श्री राम जी के चरणों में नतमस्तक होकर महाराज जी के चरणों में नतमस्तक होकर आप सभी को मेरा हरिओम। हमारा जीवन जो यूं ही गुजरता जा रहा है, हर दिन हम इसे जीते जा रहे हैं, लेकिन हमें ये जीवन क्यों मिला? आखिर हमारे जीवन का, हमारे जन्म का लक्ष्य क्या है? हमारे जीवन का लक्ष्य है इस संसार में जन्म लेकर उस परमात्मा की प्राप्ति करना, लेकिन हम इससे उल्टा करते हैं। मतलब हमने इस संसार में तो जन्म लिया, लेकिन उस परमात्मा से सन्मुख होने के बजाय उस परमात्मा के विन्मुख हो चुके हैं। मतलब हम इस संसार को अपना मानते रहे
और उस परमात्मा से विन्मुख होते जा रहे हैं। और हम सबसे बड़ी भूल यह करते हैं कि हमें जीवन हमें मिला है, लेकिन हम अपने जीवन से ज़्यादा दूसरों के जीवन पर ध्यान देते हैं। हम अपना जीवन नहीं जीते, बल्कि दूसरों के जीवन में ध्यान देकर हमारा समय यूं ही व्यर्थ कर देते हैं। एक ही गली से दो आदमी गुजर रहे थे। एक ने एक नाली देखी और वह कहा कि कितना बदबूदार शहर है, कितनी गंदगी है। लेकिन उसी गली से एक आदमी गुजरा, उसने रोड पर एक किनारे पर गुलाब का फूल देखा। उसने कहा कि कितना खूबसूरत फूल है, कितना खूबसूरत गाँव है, कितना खूबसूरत है यहाँ। मतलब दो आदमी एक ही गली से गुजरे, लेकिन दोनों का ही अनुभव बिल्कुल अलग था। मतलब हम सब एक ही जीवन जीते जा रहे हैं, लेकिन हम सबके जीवन के अनुभव अलग अलग है। और हमें ना अंत का पता है और ना प्रारंभ का। मतलब हमें जन्म कब हुआ हमें नहीं पता, हमारी मृत्यु कब होगी हमें नहीं पता। मतलब हमें ना अंत का पता है, हमें ना प्रारंभ का पता है। हम इस बीच की जन्म और मृत्यु के बीच की जीवन का चिंता क्यों करें। मतलब जो अंत संभाल लेगा, जो प्रारंभ संभाल लेगा, वह भी बीच की ज़िंदगी संभाल लेगा। मतलब हमें उस परमात्मा पर भरोसा रखना चाहिए और इस जीवन का उनका वरदान समझकर इस जीवन का सार्थक मतलब अच्छे तरह से जीना चाहिए और उस परमात्मा की भक्ति करनी चाहिए। और हमें यह गलती नहीं करनी चाहिए कि हम दूसरों को बदलने जाते हैं। मतलब हमें लगता है कि वो बदल जाए, ये बदल जाए, लेकिन कभी भी हम अपने ऊपर ध्यान नहीं देते। मतलब हमें नहीं लगता कि हमें बदलना चाहिए, हमारे सोच को बदलना चाहिए, हमारे विचार को बदलना चाहिए। हमें दूसरों से अपेक्षा नहीं करनी चाहिए, बल्कि स्वयं ही बदल कर स्वयं के जीवन का उद्धार स्वयं ही करना चाहिए और उस परमात्मा की भक्ति सदैव करनी चाहिए। धन्यवाद। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं
प्रपद्ये श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। सियावर रामचंद्र भगवान की जय। पुन्हा एक बार अधिक मासाच्या अधिक शुभकामना व्यक्त करून श्री गुरुचं स्मरण वंदन, उपस्थित समस्त भाविक संत मंडळींनाही प्रणाम आहे. अधिक मासामध्ये आजचा शेवटचा रविवार. श्री गुरु स्मरण करून यथामथे यथावकाश आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न आपण करू. राम तत्व आराम देणारं तत्व आहे. ओळख नसली तरी आधार त्या तत्वाचा आहे. कोणी मान्य करेल नाही करेल तरी आश्रय त्या तत्वाचा आहे. म्हणून त्यापेक्षा मान्य केलेलंच ठीक आहे.
त्याच रामतत्वाचं विस्मरण झालेलं, त्याचं पुनःस्मरण करणं म्हणजेच वास्तविक परमार्थ आहे. आणि ते करीत असताना खरं तर आपल्या परमार्थामध्ये सगळ्यात मोठी अडचण एकच आहे. परमार्थ आपली अडचण नाही, परमार्थातल्या माणसांची अडचण आहे. सर्वसमर्थ असं कोणी निवृत्त झालेला संत महात्मा, ज्यांना आपल्या स्वरूपाची ओळख झालेली आहे, अशांची भेट होणं हे कठीण आहे. परमार्थ कठीण नाही. अशा लोकांची भेट न होणं हेच कठीण आहे. आणि त्यांची एकदा भेट झाली की माऊली सांगतात, जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीसी ठाव, जयाचेनी संगे ब्रह्मभाव, शाण्याला नाही भ्रांतासी पै. भ्रांत माणूस असला तरी त्याच्यामध्ये ब्रह्मभाव प्रगट होते. अशा महात्म्याची संगती झाली, भेट झाली तर ब्रह्मभाव कठीण नाही, ब्रह्मभाव प्रगट करण्याची संगती कठीण आहे. ब्रह्मभाव का कठीण नाही? तर सरळ आहे की तुम्ही आम्ही त्या ब्रह्मतत्वाचे अंश आहोत म्हणून ते कठीण नाही. अजून एक ध्यान ठेवा, आपल्यामध्ये जे काही स्वभाव आहेत, काम, क्रोध, लोभ इत्यादी, हे आपले स्वभाव नाहीत. आगंतुक बाहेरून आलेले, आम्ही स्वीकार केलेले स्वभाव आहेत. वास्तविक पाहता विज्ञान भी मान्य करते की काही गोष्टी अनुवंशिक येतात. जाड माणसाच्या परिवारामध्ये माणसं जाड होतात. एखादा दम्मा अस्थमासारखा रोग असेल तर कालांतराने त्या परिवारामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. याला काय म्हणतात? अनुवंशिकता, जेनेटिक. जन्मापासून आलेलं, आपल्या परिवारातून आलेलं. डॉक्टर लोक विचारतात की तुमच्या आज्याला काय होतं का, आजीला काय होतं का. आयुर्वेदात तर खूप विचारतात. तसं हे अनुवंशिकता स्वाभाविकपणे शरीरामध्ये येते. आता विचार करा, प्रत्येक वस्तू, पदार्थ, व्यक्तीचा अनुवंशिकता त्याच्यामध्ये जर येत असेल तर हे जीव ईश्वराचा अंश आहे, परमात्माचा अंश आहे, तर याच्यामध्ये कोणती अनुवंशिकता यावं? सद्गुणांची, सद्लक्षणांची, विवेकाची, विचाराची. कारण की परमात्मा एक दिव्यता, त्या परमात्माची जीवामध्ये अनुवंशिक आहे. अनुवंशिकला आणायची गरज नाही, ते स्वाभाविक आहे. तुम्ही आम्ही एवढी चिंता करतो की आमच्यामध्ये ते कसं येईल, ते कसं येईल नाही, ते तुमच्यामध्ये आहेच.
देवाची जी दिव्यता आहे, ईश्वराचं जे वैभव आहे, ऐश्वर्य आहे, त्याची अनुवंशिकपणे जीवामध्ये स्वाभाविकपणे ते गुण आहेत. फक्त आता गरज आहे की त्या अनुवंशिक असलेल्या दिव्य स्वभावाला जागृत करण्यासाठी कोण्या तरी महापुरुषांची संगतीची गरज आहे. जे काही दिव्य लक्षण आहे ते तुम्हाला मिळवायचे नाहीत, प्रगट करायचे आहेत, जागृत करायचे आहेत. उत्तिष्ठ जागृत उपनिषद सांगतात, वेद सांगतात. तुम्ही फक्त तुमच्यामध्ये जे काही पडून आहे त्याला जाग करायचं आहे, आणायचं नाही बाहेरून. आमच्यामध्ये चांगला गुण येईल का हे भूल आहे. चांगले गुण यायचे नसतात, चांगले गुण जागृत करायचे असतात. आणि त्याला कशाची गरज आहे? मज निरंतर जागविती, अशा जाग करणाऱ्या संतांची आवश्यकता आहे. आता कोणी पापी झाला असेल, कोणी पुण्यवान झाला असेल, कोणी दोषी असेल, कोणी निर्दोष असेल, जे जे काही असेल आपल्यामध्ये ते नंतर आलेलं आहे, लादलेलं आहे. परंतु सुरुवात तुमची काय आहे? शुद्धोहम बुद्धोहम. शुद्ध तत्व आहे, बुद्ध तत्व आहे. पवित्र आहोत आम्ही, अतिशुद्ध आहोत आम्ही, विमल स्वरूप आहोत आम्ही. निर्मल बी नाही, विमल, जे कधीच मलिन होत नाही. एवढ्या अनुवंशिक ईश्वराची अनुवंशिकता आपल्यामध्ये असताना आपल्यामध्ये भ्रम पैदा झालेला आहे. भ्रम की आम्ही दोषी आहोत, आम्ही पापी आहोत, आम्ही अवगुणी आहोत, आम्ही कमजोर आहोत, आम्ही शक्ती क्षीण आहोत, अमुक आहोत, तमुक आहोत. याचं कारण काय? याचं कारण असं आहे, आकाश पाऊस पडण्यासाठी आकाश हे अवकाश आहे. ढग येतात, मेघ गर्जना करतात, हव्याचा झोका आला की इकडले तिकडे जातात, जागी जागी पाऊस पडतो. ज्या आकाशानं पाऊस पाडला, ज्या आकाशाचा आधार घेऊन अवकाश घेऊन पाऊस पडला जमिनीवर, खाली पाण्याचं एक साचलेलं पाणी आहे, त्याच पाण्यामध्ये आकाश दिसायला सुरुवात होते. कोण पाडलं पाऊस? आकाशानं. आपणच पाडलेल्या पाण्यामध्ये आपणच प्रतिबिंबित झालेलं आकाश अडकून बसलं त्याच्यामध्ये. आता आकाश कुठं आहे? आकाश आकाशाच्याच जागी होतं, परंतु आपणाला काय दिसते आता? पाण्यात आकाश आहे, समुद्रामध्ये आकाश दिसतंय, तळ्यामध्ये आकाश दिसतंय. परंतु आकाश पाण्यात आहे असं आपणाला भासलं. आकाश पाण्यात आहे तर ते आकाश भिजून जावं, ओलं हो, आहे ना, खराब होऊन जावं आकाश. दुसरी घटना अशी आहे की ते पाणी आटून गेलं,
सुकून गेलं पाणी, शोषून गेलं पाणी. मग आकाश काय झालं त्याच्यातलं? पाऊस पडला, पाण्यात आकाश दिसलं, पाणी आटलं, आकाश कुठे गेलं? ना आकाश त्याच्यात आलं होतं ना त्याच्यातून गेलं नाही. हे सगळं आपली मान्यता आहे की जसं त्याच्यामध्ये अडकलं आपण. तसं जो परमात्मा आहे, जे ब्रह्म आहे, निखिल ब्रह्म आहे, त्यानेच हे प्रकृती निर्माण केली, ही सृष्टी निर्माण केली. आकाशापासूनच पाऊस पडला, त्याच पाण्यात आकाश अडकलं. तसं ब्रह्मापासूनच प्रकृती निर्माण झाली आणि याच प्रकृतीमध्ये तेच ब्रह्माचं प्रतिबिंब जीवात्मा अडकल्याचा भास आज आपणाला पक्का आहे. जीव शरीरात आहे, हे तुम्हाला असं आहे की नाही? निश्चित आहे की नाही? पक्का आहे ना? मग आता प्रकृतीचे केलेले जे काही प्रकृती धर्म आहे, अनुकूल प्रतिकूल कर्म असतील, शुभ अशुभ कर्म असतील, या प्रकृतीमध्ये अडकलेला भास झालेल्या जीवाला या प्रकृतीचे जेवढे काही कर्म आहेत त्या कर्माला माझे कर्म असं समजून भ्रम झाला. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, निवारोनी भवर जाळे अवघा निरसला भेव. कर्तृत्व भोक्तृत्व स्वीकार करणारा जीवात्मा मीच करता आहे, मीच भोगता आहे, असा भ्रम झाला. जेवढं जेवढं अज्ञान गडद होत जाईल तेवढं तेवढं हे सत्य वाटत जाते संसार. आणि मग त्या जीवाला या दुःखातून निघण्याची इच्छा आहे. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, हे सगळं लावून घेते आता प्रकृतीच्या संबंधाने आणि याच्यातून निघण्याचा प्रयत्न करते, सुखाचा प्रयत्न करते. सुखासाठी तळमळ चालली आहे स्त्रियांची, पुरुषांची, लहान थोर महाराज लोकांची, सगळ्यांची सुखासाठी तळमळ चालली. सर्वांनी सुख शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सुखाचे प्रकार बी 3 सांगितलेले आहेत. राजस, तामस, सात्विक सुख. तसं सुख घेण्यासाठी एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मदत करून, सहाय्य करून सुखी होतो की मी कामाला आलो, माझा उपयोग झाला, त्याचं काम झालं, अमुक व्यक्तीची मदत केली, मी सुखी होते. आपणाला सुख वाटावं याच्यासाठी मदत केली, उपकार केला, पुण्य केलं. आणि दुसरा व्यक्ती बी सुखासाठीच की त्याचा अपमान करून मी सुखी होणार आहो, त्याला दुःख देऊन मी सुखी होणार आहो, त्याला हरवून मी सुखी होणार आहो, ते दुःखी झालेलं पाहून मी सुखी, हे बी सुखासाठीच. त्यांनी जे पुण्य परोपकार केलं ते बी सुखासाठीच, आणि दुःख परपीडा दिली ते बी सुखासाठीच. हेही सुखासाठीच तळमळ करायला, ते बी सुखासाठीच तळमळ करायला. पण हे बी सुखच आहे. आपल्या शत्रूचं एखादं काही वाटोळं झालं तर आपणाला त्या दिवशी कसं वाटते? तुम्हाला वाटते की नाही? की मला वाटते तसं. हां, बरं झालं, सुखी होते. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख होते, हे बी सुखासाठीच आहे. हे तामस नावाचं सुख आहे. ज्या दिवशी दुसऱ्याच्या वाईटामध्ये तुम्हाला बरं वाटालंय
त्या दिवशी तुम्ही समजायचं की हे सुख आहे, पण कोणतं सुख आहे? हे तामस सुख आहे. आणि सगळी सुखाची धडपड चालू आहे की मला सुख पाहिजे, मी अडकलेला आहे, मी जीवात्मा, भ्रम झालेला आहे. त्या सुखासाठी वेगवेगळे प्रयत्न आहेत. कोणी सुखातून सुख घ्यायले, कोणी पुण्य करून सुख घ्यायले, कोणी दुःख देऊन सुख घ्यायले. एखाद्याला हानी पोहोचून बी एखादा माणूस खुश होते, सुखी होते, है की नाही? कसं बुडीलं तुम्हाला 3 लाखाला, याचं बी सुख घेणार आहे. सुखाचे उपाय तर बघा कसे कसे आहेत. प्रत्येक माणूस सुखासाठी तळमळत आहे. परंतु वास्तविक सुख कशात आहे हे अजून आम्हाला तुम्हाला समजलं नाही. सुख एक हेची ठाई बहुपाई संतांच्या. सुख केव्हा आहे तर सुख तेव्हा आहे, थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. हे बाकीचे प्रयत्न आहेत सुखाचे, हे नाही ते. आत्तापर्यंत कोणी सुखी झाला? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. झालं नाही, होत नाही, होणार तर नाहीच. कोण सुखी आहे? आणि माऊलीने एक दृष्टांत दिलेला आहे, खूप गमतीचं दृष्टांत आहे. काही माणसं सुखबी पाहून दुःखी होतात, चांगले कामं केल्यावर बी जळणं, चांगले कामं पाहिल्यावर बी त्रास करून घेणं, हे तामस माणसाचे लक्षण आहेत, तमगुण. त्याला माऊलीने पोटाची उपमा दिली, पोटाची, 18व्या अध्यायामध्ये. कृपया समजून घ्या, समजलं नसलं तर माफ करा. माऊलीचा दृष्टांत आहे. पोटाचा स्वभाव आहे, कितीही चांगलं टाका पोटात, पेढा टाका, जिलेबी टाका, शिरा टाका, धोंडे तर टाकाच टाका, काही बी टाका. कितीही चांगलं टाकलं तर त्याला वंगळच करून घेणं, हे कोणाचा स्वभाव? पोटाचा स्वभाव आहे. तसं तमोगुणी माणसाचा स्वभाव आहे की तुम्ही जनतेची सेवा करा, कोणाला लाभ करा, देशाची सेवा करा, चांगले कामं करा, काहीही चांगलं करा. त्या चांगल्याला त्यानं वंगळच समजून घेणार आणि वंगळच करून घेणार. कोणता गुण आहे ना महाराज? 18व्या अध्यायामध्ये ओव्या पाठ राहीनात मला, त्याच्यातला फक्त भाव पाठ करू करू घेतो मी. आता ओव्या पाठ करायचं कुठं वेळ आहे? कितीही चांगलं असो त्याला ते वाईट करून घेते. तमोगुण. पण तमोगुणामुळे आपली प्रवृत्ती अजून जडत्व वाढत गेलं. जसं जसं जडता वाढत गेली तसतसं आत्मस्वरूपाची ओळख मिटत गेली. आपला मुद्दा काय लक्षात ठेवा, भटकू नका सत्संगमध्ये कृपया. तमोगुण रजोगुण हे काय आहेत तर आपणाला आपल्या निजरूपापासून त्याची ओळख बुडविणारे आणि दूर घेऊन जाणारे हे 3 गुण आहेत. याच्यात कोणाचा दोष काय? हेच 3 गुण आहेत.
रज तम सत्व ओळख होऊ देत नाही. रजोगुण निश्चय होऊ देत नाही की मी कोण आहे, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हे विचार कोण करू देत नाही? रजोगुण. आणि तमोगुण तर असा आहे की विचारच नाही त्याच्यामध्ये. तमोगुणाचं अजून एक वर्णन केले माऊलीने. पाप पुण्य विधी निषेध काहीच बघायचं नाही. जे पुढे येईल ते सरसकट स्वीकार करीत जायचं. त्याला अग्नीची उपमा दिली पुन्हा. हे महाराजाचा मठ आहे का चोराचं घर आहे, अग्नी पेटल्यावर काहीच सोचत नाही. भस्मसात करीत जाते. तसं तमगुण माणसामध्ये आला की बस विधी आहे, निषेध आहे, पाप आहे की पुण्य आहे, न्याय आहे की अन्याय आहे, बरं आहे की वाईट आहे, याचा काहीच विचार करत नाही. जे पुढे येईल. अजून एक दृष्टांत दिला. कावळा जर भूक लागली तर सडलेला आहे की सुकलेला आहे की वकलेला आहे, शिळा आहे की ताजा आहे, काहीच विचार करत नाही. तसं माणसं सत्संगला बी यायचं तेवढ्याच आवडीनं, भांडण करायची वेळ आली तर तेवढ्याच आवडीनं, राजकीयामध्ये उडी मारायचं असलं तर तेवढ्याच आवडीनं, एखाद्याची पंचायत करायची असली तर तेवढ्याच आवडीनं, सगळी आवड तेवढीच. तमोगुणाचं लक्षण आहे. काही बी करायला तितकीच वड त्याची, कोणतंही सोडायचं नाही. आणि अनेक सांगायचं आम्ही सगळंच करतो म्हणायचं. एक गुणाचा स्वभाव आहे. आणि हे जसं जसं हे गुण वाढत जाईल तसं आत्मस्वरूपाचं विस्मरण अजून दृढ होत जाते. खूप खूप मग त्याच्यावर आवरण येऊन बसते आणि त्याला संत सेवा आवडत नाही, संतांच्या संगतीत जाणं आवडत नाही, सत्संग आवडत नाही. एक दिवस असं होऊन जाते की ते तमोगुण मग त्याला काय आवडते तर प्रमाद आणि एक झोप. दोन गोष्टीशिवाय त्याची आवड कोणतीच नसते. तमोगुणाची मोठी आवड कोणती? झोप घेणे. किती घंटे झोपलं तर नको वाटत नाही. हे बी सुख आहे, पण कोणतं सुख आहे? तामस सुख आहे. झोपीचं सुखच होई. सुखासाठीच तर झोपालोत ना आम्ही. हे आता झोटू नको, जरा पडू दे घंटाभर, सुख. हे बी सुखच आहे. आणि तामस सुखामध्ये जसं जसं माणूस सुखी होत जाईल तसं आत्मसुख वंचित होत जाते. आत्मसुखापासून वंचित होत जाते जीव. खूप आवडते झोप. आपणाला झोप आवडली की समजावं की आपल्यामध्ये तमोगुणाची वृद्धी झाली, वाढ झाली आता. आणि कामापुरती बी झोप येईना गेली, समजायचं की रजोगुणाची वृद्धी झाली. ते झोपूच देत नाही. रात्रभर आडंग बदलत राहते. ते कोण? व्यक्ती नाही, रजोगुण. आणि कितीही झोपलं तर उठू वाटत नाही. ते कोण? तमोगुण. आणि वेळच्या वेळेवर झोपते, वेळच्या वेळेवर उठते. ते कोण? सत्वगुण. आता तुम्हाला कोण्या महाराजाकडे जाऊन भविष्य बघायची गरज नाही. हे तुम्ही कोणत्या गुणामध्ये जगता हे तुम्हाला तुमच्या झोपीवरून, तुमच्या आवडीवरून, तुमच्या सुखावरून, लक्षणावरून कळते. दुसऱ्याच्या वाईटामध्ये बरं वाटते का? हां, सुख वाटते का? तर ते सुख कोणतं आहे? तामस सुख आहे, तमोगुण आहे. आणि असे जे तमोगुणाचं जे सुख आहे ते सुख आत्मसुखापासून वंचित करते जीवाला.
तर याच्यापासून साधुसंत आम्हाला उठवतात की गेले टळले प्रहर 3, काय निधसुरा निजसी आझून, जागे होऊनी करा काही दान, नका एकोनी झाकू लोचनगा. जसं जसं हका मारलं तसं डोळे अनेक गच्च लावायचे, अनेक उठविलं की. जसं जसं उपदेश केला तसं अजून जास्त पड घ्यायची. माहीत आहे जीवाला की जर आपण जर महाराजांचं ऐकावं तर मग कदाचित आपलं मन बदलून जाईल, तर हे विषय सुख पुन्हा मिळत नाही, अशी भानगड आहे. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण मलिन आहे, ते मलिन. त्याला तामस ज्ञानाचे प्रकार सांगितले, कर्माचे सांगितले, सुखाचे सांगितले, बुद्धीचे बी 3 प्रकार, तामस बुद्धी, राजस बुद्धी, सात्विक बुद्धी, असे सगळे 3 प्रकार 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन केलेलं आहे. मलिनता, आता हे अधिक मास बी काय आहे तर मलमास आहे. क्षय तिथी, वृद्धी तिथी, डबल तिथी येतात ना, अशा तिथी, क्षय, वृद्धी अशा तिथीमुळे 3 वर्षातून 1 महिना तयार होतो. आगाव एक दिवस आल्यामुळे डबल पौर्णिमा, डबल अमावस्या, एकादशी डबल, कधी चतुर्थीस 2 येतात, कधी येतात द्वितीया 2 येतात, तृतीया 2 येतात, 2 येतात. हे 2 आलं की द्वैत आलं की त्याला काढून टाकायचं. असं काढून 1 महिना तयार झाला, अधिक मास. आता तुम्हाला अखेरचा आहे हे अधिक मास म्हणून थोडंसं त्याची बी चर्चा करू. अधिक मास ते मागं सांगितलेला विनोद तर ध्यान आहे. अधिक मास कोणी ऐकला असेल तर ठीक आहे. मग हे याचं पहिलं नाव होतं मलमास, म्हणजे 3 वर्षाचा मळ काढून तयार झालेला महिना, म्हणून याला काय म्हणले, मलमास. आता ते मळ तयार केलेलं, ते मळापासून तयार झालेलं, त्याला कोण स्वीकार करेल? आणि सृष्टी सगळी मळापासूनच तर तयार झाली, अशुद्ध आहे. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे, रक्तापासून तयार झाला, मलमास तयार झाला. आणि कथा अशी सांगते की ते मलमास जे आहे त्याचा स्वीकार कोणीच करणार गेला. शुभ नाही, अशुभ आहे, लग्न करू नका, सत्कर्म करू नका, चांगले कामं करू नका, मलमास मलमास मलमास. तिरस्कार केला सगळ्यांनी, बहिष्कार केला, बहिष्कृत केलं त्याला. आणि गंमत अशी आहे की ते ज्याला ढकलून देतात ना, ते जास्त माणसामध्ये बसायचा प्रयत्न करतात. जे आपल्याला नको वाटते ना, जे माणूस, ते हटकून जवळ येऊन बसते, ते त्याचा स्वभाव आहे. समजलं असेल तुम्हाला? ते मलमास हे माणसामध्ये येऊ लागला, तर मग त्यांनी जवळ येऊ लागल्यानं राग त्याने धोंडे मारले त्याला. कोणाला? मलमास, येऊ नको जवळ. हे धोंडे नाव कशाला आलं याला? त्याचं कारण, त्याला धोंडे घातले लोकांनी, जवळ येऊ दिलं नाही.
मग ते मलमासाचं नाव बदललं आणि धोंडे घातल्यानं काय झालं? धोंड्याचा महिना नाव बदललं पुन्हा. बघा त्याला धोंडे घातले, ते दुःखी झालं आणि तुम्ही खाऊन काय की मस्त मजा करा, धोंडे खाऊन त्याला धोंडे घातले. मग हे आता कोणीच जवळ येऊ देत नाही. तर जगामध्ये एक असं आहे की ज्याला कोणी नाही त्याचा परमात्मा आहे. ज्याला कोणी नाही त्याचा एक परमात्मा आहे जगामध्ये. आणि ज्याला कोणी नाही त्याचा नाही, तर तुम्हाला आम्हाला कोणीच नाही त्याच्याशिवाय. तुमचा आमचा बी भ्रम आहे कोणीतरी आपला आहे. कोण आहे आपला? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तुम्ही आम्ही अजून ठरवलंच नाही की त्याच्याशिवाय कोणी नाही, असं ठरवलंच नाही अजून. तोपर्यंत परमात्मा बी म्हणते की चल तुला कोणी कोणी आहे असं वाटते ना, तर ठीक आहे, तोपर्यंत मी सुट्टीवर राहतो. आणि मग ते महिना रडत रडत देवाकडे गेला. देवानी जवळ घेतलं, शरण आलेल्याला परमात्मा स्वीकार करून घेतलो, जवळ घेतलं आणि सांगितलं काय झालं तर असं असं झालं, मला कोणी स्वीकार करीत नाही जगामध्ये, तुझ्या सृष्टीमध्ये मी जन्माला आलो, तुझ्याशिवाय कोण आहे? देवाने जवळ घेतलं, त्याला नाव पुन्हा धोंड्याचा महिना बदलून आपलं नाव दिलं त्याला पुरुषोत्तम मास, देवाचं नाव दिलं त्याला. ते बदलत 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 आखरीचं नाव काय त्याचं? पुरुषोत्तम मास. जाय म्हणे आता तुला काय नाही. गंमत अशी आहे की ते किती बी हलका चमडा राहो, पहिल्याच्या काळामध्ये चाम म्हणजे चमडा, आताच्या काळामध्ये एक पेपर आहे, कितीही हलका पेपर असू द्या, त्याच्यावर राजमुद्रा जर पडली तर त्याला एक व्हॅल्यू येते. त्याला 100ची नोट, 500ची नोट है ना. कशामुळे? त्याला किंमत कागदामुळे आहे का? राजमुद्रा आहे. तसं एकदा अधिक मासामध्ये मास, जे पुरुषोत्तम मास म्हणून त्याच्यावर मुद्रा पडली, आता कोण स्वीकार करणार नाही त्याचा? त्याला किंमत आली. त्याला एक सज्जन हो, याच्यामध्ये एवढंच सांगायचं होतं. अधिक मासाचं तर तुम्ही कथा ऐकिता, पोत्या ऐकिता, मला ते सांगायचं नाही. माझ्यापेक्षा एक कथा लई चांगली माहीत आहे तुम्हाला, खरंच सांगतो मी विश्वासानं, कारण मी ते पोत्या वाचितच नाही. आता बायाला तर किती माहीत आहे की ते अधिक मासाचं दिवसभर सांगू शकतात माईक दिलं तर, एवढी माहिती आहे. मला एवढंच माहीत आहे की ज्याला तुम्ही आम्ही जे काही मलिन कामं केलेले असतील, पाप केलेलं असेल, दोष केलेला असेल, अपराध केलेला असेल, तर इकडं तिकडं भटकण्यापेक्षा कुठं जाऊ? शरणागता शरण्य मीच एको मामेकम शरणम व्रज. देवानं इशारा केलेला आहे की अहम त्वा सर्व पाप्यभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण ये. अधिक मासापासून काय शिकायचं आहे? कितीही मलिनता आली तरी आपणाला पवित्र व्हायचं असेल, उद्धार करून घ्यायचा असेल तर काय करावं? देवाला शरण जाओ. हे पुरुषोत्तम मास.
महापुरुषांचा संश्रय झाला, आश्रय झाला की आपली कनिष्ठता राहत नाही. आपणासारखे करती तात्काळ. एक प्रमाण आहे की आपल्या देशामध्ये गाडग्याला बी महाराज नाव आलं. कशामुळे? संतांनी हातात घेतलं. काय ते गाडगा असो की मडका असो, संत जेव्हा ज्याला हातात घेतात, सांगा त्याचा उद्धार होईल की नाही? ते गाडगं बी महाराज होऊ शकते. तर तुम्ही आम्ही संतांच्या आश्रयाला गेलो तर आपलं काय होणार नाही. गाडगं महाराज झालं. हे महापुरुषांचं आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, तर देवानी सांगितल्याप्रमाणे सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. कलियुगामध्ये एक साधन आहे, त्याचं नाव आहे हरिनाम. हरीला शरण जावं, हरीचं नाम घ्यावं. जाता जाता सांगतो तुम्हाला लास्ट. काल एक मला आठवलं असं की हरिनाम साधन सोपंच असं तो खूप बरं आहे म्हणतात. तो का म्हणे सोपे? नामसंकीर्तन साधन पै सोपे. तिथंही सोपं, इथंही सोपं असं सांगितलं आहे. तरुण जाण्यासाठी नामसाधन सोपं का आहे? मलाही काल लक्षात आलं. ज्ञानेश्वरी वाचत असताना 7व्या अध्यायामध्ये दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते असं सांगितलं. आणि त्याच्या काही ओव्या आहेत, खूप कमी ओव्या पाठ राहतात मला, त्याच्यापैकी काही ओव्या. एथ जे जे तरणो पाओ, जे जे कीजे तरणो पाओ, तो तो होय अपाओ. होय ते ऐक, असे एक ओवी आहे. तरुण जाण्यासाठी जेवढे आम्ही उपाय करतो, ते उपायच आम्हाला तरुण जाण्यामध्ये अपाय ठरतात. एथ एक नवलाओ, जो जो कीजे तरणो पाओ, तो तो होय अपाओ, होय ते ऐक. तो तो अपाओ, होय ते ऐक. पुढे काही उपाय सांगितले की आता ते जरा लक्ष लावून ऐका, खूप ऐकण्यासारखं आहे. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तयाची शुद्धीच नाही. एक जाणवेचे डोही गर्वेची गिळिले. स्वयंबुद्धी म्हणजे आपल्या हुशारीनं, स्वतःच्या शास्त्राचं प्रमाण नाही, गुरुचा आधार नाही, देवाची कृपा मानायची नाही, मी शाणा आहे, मी फसत नाही, मी लोकांसारखा येडा नाही, म्हणून अशा हुशारीनं निघालेले ते काय झाले? गेले वाया. कशाचाच आश्रय घेत नाही. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तयाची शुद्धीच नाही. ते कुठे गेले पत्ताच नाही. अहो पाण्यात वाहून जाणारे एखाद्या वेळेस ते मेलेलं मड तरी सापडते, पण ह्या हुशारी करणाऱ्याचं शुद्धीच नाही, म्हणजे त्याचं मड बी सापडाय नाही. घेऊनी अहमभावाची धोंडी, ते मदबिनाचे तोंडी सगळेची गेले. 3 वेद पाठ केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद अभ्यास केला. वेदांती नाव आलं त्याला, वेदांत वाचस्पती नाव आहेत ना, शास्त्री, वेदांत वाचस्पती, कीर्तन केशरी, असे काही ते डिग्री आहेत. 1008 ते बी काही राहते असं लई डिग्री आहेत. हे सगळ्या डिग्र्याबद्दल सांगितलं महाराजांनी. वेदत्रयाच्या सांगडी
घेऊन अहंभावाच्या धोंडी ते मदमिनाचे तोंडी सगळीची गेले. 3 वेदाची सांगड केली. रजगुण यजुर्वेद, सामवेद, अथर्वेद अशा 3 वेदाची सांगड केली. सांगड म्हणजे नाव, की मला 3 वेद पाठ आहेत, आता मी भवसागरात बुडणार नाही. परंतु गंमत अशी झाली की 3 वेद त्याला पाठ झाले आणि त्याच्या बाजूच्याला नाहीत. कसं वाटते त्याला? कसं वाटते सांगा बायावा? तुम्हाला एक रांगोळी काढा येते चांगली आणि शेजारी दुसऱ्या बाईला काढा आहे ना, तर तेव्हा कसं वाटते? अहंभावाची धोंडी. नाव चांगली आहे, परंतु घेतले काय नावामध्ये? धोंडे घेतले, धोंडे अहंभावाचे. तसं वेद पाठ करणं चांगलं आहे, अभ्यास खूप बरा आहे, ज्ञान खूप चांगलं आहे, परंतु त्याचं झालं काय? अहंभावाचे धोंडे घेतले. आता नावाचा काय दोष आहे? तुम्हाला वेद पाठ आहे आणि शेजारच्या माणसाला नाही, तर काय वाटतं तुम्हाला? येडच आहे. त्यावेळेस आपणाला अहंकार येते. मग वेदाची सांगड तरुण जाण्यासाठी होती का अहंकारासाठी होती? तरुण जाण्यासाठी. पण ते तरुण गेले नाहीत. वेदांती तरुण जात नाही, कोण म्हणाले? आणि तुम्हाला तुमच्या सप्त्यात कोण पाहिजे? आणा का मला पैसे द्यायचे आहे काय? मी तुम्हाला विचारलो, एकापेक्षा एक मोठे आणा. हां, आणि तुम्ही बी त्याच्या नावात धोंडे टाकू लागा आणि दुसरे टाका आणि त्याला फुगवून ब्रह्मनिष्ठ वैराग्य मूर्ती मनमनो आणि याचे धोंडे वजन वाढीत त्याच्या धोंड्याचं. तरुण जातील. ज्ञानेश्वर महाराज, अरे ज्ञानेश्वर महाराजावर तर भरवसा करा कमीत कमी. चला आमच्यासारखे पामर विरोधानं बोलत असतील, द्वेषानं बोलत असतील, माऊलीमध्ये काय द्वेष होता? कोणाचा? काय विरोध होता त्यांच्या? होता का? कोणाचा विरोध होता? ते तर साऱ्या विश्वाचे कुटुंबातले परिवारातले आहेत. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे म्हणणारे माऊली आहेत. विश्वात्मक देवाची प्रार्थना करणारी माऊली आहेत. त्यांनी कशाला बोलायचं? एवढं तरी कळायला पाहिजे. मग कोणत्याही साधनाचा साईड इफेक्ट झाल्याशिवाय राहत नाही. जसं आता हे गोळ्या आहेत ना, गोळ्या, डोक्याची गोळी खाल्ली की लिव्हरला मार बसते, लिव्हरची खाल्ली की हार्टला, असं एक खाल्लं की एकाला साईड इफेक्ट म्हणतात ना डॉक्टर साहेब त्याला. तसं हे साधनाचा साईड इफेक्ट झाल्याशिवाय राहत नाही, दुष्परिणाम. आता हे काही उपास धरून येतात की नाही, याला साईड इफेक्ट होतेच. अधिक मासामध्ये काही काही आता केलेत, काही काही इथं आले असतील, याच्यामध्ये बी असतील बिचाऱ्या. काय ग तू किती वाती वाहिलीस अधिक महिन्यात? नाही बाई मी वाहिलीच नाही. अगं ग मी 1.25 लाख वाती वाहिल्या. केवढा धोंडा आहे अहंकाराचा. असे साईड इफेक्ट होते त्याचा, अहंकार येते. म्हणून हे साईड इफेक्ट कोण सांगितलं तर निळोबारायांनी सांगितले. करिता तपे कामक्रोध खवळते, हे त्याचा साईड इफेक्ट. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती, हे त्याचा साईड इफेक्ट. 40 वर्षापासून वारी करतो मी, हे साईड इफेक्ट आहे त्याचा. अहंकार आहे. शेवटी संतांनी शोधलं, संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारांश काढिले शोधून. काय ते?
ते एक श्रीहरीचे नाम. आता तुम्हाला वाटेल की मग नामाला साईड इफेक्ट नाही का? सांगतो तुम्हाला. नाही. उपास सगळ्यांना धरता येत नाही, म्हणून धरणाऱ्याला न धरणाऱ्याचा कमीपणा वाटतो, अहंकार येतो. वेद सगळ्याला पाठ होत नाहीत, म्हणून पाठ करणाऱ्याला ज्याला पाठ नाही ते कमी वाटतात, म्हणून अहंकार येतो. गायन कला सगळ्याला येत नाही, म्हणून दुसरे अप्सुरे माणसं कमी त्याला वाटतात, म्हणून त्याला गायनाचा अहंकार येतो. प्रवचन सगळ्याला करता येत नाही, म्हणून ऐकणारे त्याला येडे वाटतात, म्हणून प्रवचन करणाऱ्याला अहंकार येतो. हे सगळे साईड इफेक्ट. परंतु नाम एक असं साधन आहे की ते सर्वांनाच करता येते. सर्वजण करत नाहीत ते गोष्ट वेगळी, पण सर्वांना करता येते, म्हणून त्याचा अहंकार येत नाही. नाम हे सर्वाधिकार श्रेय आहे. सकाळाशी येथे आहे अधिकार. त्याच्यामुळे त्या साधनाचा अहंकार येत नाही, म्हणून तरुण जाण्यासाठी ते एकच निरहंकारी साधन या जगामध्ये कलियुगामध्ये काय आहे? केवळ हरिनाम. हरे को हरिनाम. मी नाम घेतलं तर तुम्हाला बी घ्यायचे ते, मला अहंकार कशाला येते? मी केलेलं तुम्हाला करायला गेलं तर त्याचा अहंकार येते. असं एक साधन आहे की ते सर्वांना करता येते. म्हणून निरहंकारी साधन कोणतं आहे? लक्षात आलं ना मी काय सांगतो ते? एकच आहे. म्हणून संतांनी आवर्जून सांगितलं की नाम अपरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जासी जणी. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी. नाम संकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं आहे आणि सर्वाधिकार श्रेय आहे, असं हे नामस्मरण आहे. म्हणून साधनामध्ये सुलभ आणि राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपार आहे. हे सर्वाधिकार श्रेय आहे. निरहंकारी साधन आहे, सर्वांना करता येण्यासारखं आहे. सर्वजण करत नाहीत ती गोष्ट वेगळी आहे, पण अहंकार येत नाही. आणि दुसरं कुठलंही केलं साधन तर त्याचा अहंकार चिटकल्याशिवाय राहत नाही. म्हणून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असं हरिनामाची महिमा आहे. तर आपण देवाला शरण जाऊन हरिनामाचं स्मरण करीत राहो, त्याचं पुण्य प्राप्त होईल आणि त्याच्यामुळे संतांची भेट होईल. नाही झाली तर स्वयं परमात्मा संताच्या रूपामध्ये भेट देऊन तुमच्या आमचे जे काही आत्मस्वरूपाचं ओळख बुडलेली आहे ते ओळख पुन्हा प्राप्त होईल. आणि जो जीवात्मा आहे तो परमात्माचं स्वरूप आहे असं समजून घेतल्यानंतर हे जे काही आपणाला सुखदुःख आहेत, भोग आहेत, याच्यातून मुक्ती मिळून जाईल. आणि ते मुक्ती मेल्यावर नाही तर आत्ता जिवंतपणीच आपणाला पाहता येईल. मेल्यावरली मुक्ती मान्य नाही संतांना, त्याला जीवनमुक्ती मान्य आहे. म्हणून जीवनमुक्ती जर मिळवायची असेल तर ते नामानं मिळते असं तुकोबरायाचं प्रमाण आहे. काय प्रमाण? मीच सांगतो तुम्हाला, तुम्ही कशाला सांगता? तुका म्हणे महापातकी पतित होती मरणमुक्त, मरणमुक्त होती जीवनमुक्त येळा मात्रे. मरणाच्या आधी मुक्ती जर तुम्हाला बघायची असेल तर हरिनाम घ्या. आणि मुक्ती शब्दाचा अर्थ आहे की ज्या ज्या संसारी वस्तू, पदार्थ, व्यक्ती, ममता, आसक्ती या ज्या काही वस्तूमध्ये आपण अडकलेले आहोत त्याच्यातून सुटत जाणं म्हणजेच मोक्ष आहे. विषयापासून विरक्त होणं हेच मोक्षाचं स्वरूप आहे.
असं शास्त्र प्रमाण आहे. साचार मुक्ती सत्यजान उद्धवा, विषयापासून विरक्ती हेची जाण साचार मुक्ती सत्यजान उद्धवा. अशी हे विषय वासनेतून विरक्त होणं म्हणजेच मुक्ती आहे. मुक्त व्हा, निर्भय व्हा. चांगलं आहे. आता तसं मी प्रयत्न करतो ना, तर मी बी करत राहा प्रयत्न, काय फरक पडाला. चांगलं आहे. आता एक एक काम कसं स्वतंत्र ठेवा, एकमेकावर अवलंबून जास्त राहू नका. रजोगुणाचं सुख बरं वाटतंय, जसं कर्ज काढून लग्न करताना मस्त वाटते. माऊलीचीच ओवी आहे का, ऋणावरी विवाहो, असं वाटते. तसं चांगलं वाटलं म्हणून चांगलं नसते. त्याच्यावर जरा आवर घाला काही गोष्टी आणि मुक्त होण्याचा प्रयत्न करा. जीवन सफल होईल, आपलं कल्याण निश्चित आहे. तर असं हे धोंड्याच्या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मास म्हणून नाव दिल्यावर सगळ्यांनी त्याला शुभ मानलं आणि शुभ मानून एकच अधिकार आणि आदेश दिलेला आहे की या महिन्यामध्ये 12 महिने आपणाला 3 वर्ष व्यस्त आहोत आपण संसारामध्ये, तर देवाने 3 वर्षाला एक बार तरी परमार्थ करण्यासाठी हे महिना दिलेला आहे. याच्यामध्ये नामस्मरण, जप, तप, वैराग्य, विरक्ती, विवेक हे सगळं ह्या एक महिना संयम नियम करण्यासाठी महिना आहे. बाकी हे तुम्ही जे करता ते कुठंच ज्ञानेश्वरीत लिहून 18 अध्याय वाचून बघलो, हे करला लिहिलं कुठं आहे का म्हणलं, कुठंच नाही, कुठंच नाही त्याच्यात. आणि हे करतात काही की दिवाच लावलं म्हणतात हे, आणि याच्या जीवनात बघलं तर कळतं किती दिवा लावाले ते. काहीच फरक नाही. काम, क्रोध, लोभ सगळं वाढतच चाललं आहे. किती बी दिवे लावून ते अंधारच आहे, अजून अंधारच आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात प्रकाश नाही. परिवर्तनच हे प्रकाश आहे. आपल्या जीवनामध्ये परिवर्तनच प्रकाश आहे. लावा दिवे लावायला, माझी मनाई नाही. तुमचं दिवा आहे, तुमच्या घरचं तूप आहे, तुम्हीच बनवलेल्या वाती आहेत, मला काय करायचं. ठीक आहे. तर याच्यामध्ये पसरून गेले लोक आणि आपल्या निजरूपाची ओळख राहून गेली. वरचीवर दूर गेला जीव, अजून जास्त दूर चाललेला आहे. कृपया सर्व जे काही ध्यानात आलं असेल तर सर्वांनी हरिनामाचा प्रयत्न करा, परिवर्तनाचा प्रयत्न करा. बाकीचे साधनं काहीही अधिक महिन्यात सांगितलेले नाहीत, आणि जर सांगितले असतील तर ते आमच्या अद्वैत शास्त्रामध्ये लिहून नाहीत. ते मग कोणीतरी शास्त्र तयार केले धंदेवाल्यानं, मला पाप लागू द्या, पुण्य लागू द्या, काय बी होऊ द्या. या बायाला बनवायसाठी, माणसाला बनवायसाठी तयार केलेलं शास्त्र आहे. काय मा याला किती पाप लागेल म्हणत असतील, असं बोलते का आमच्या महाराज लोकांना. तुमचे महाराज तुम्हाला मुबारक, आम्हाला काही देणं घेणं नाही. अद्वैत शास्त्रामध्ये कुठं लिहून नाही हे पक्का, ज्ञानेश्वरीत कुठंच नाही. म्हणून सर्वश्रेष्ठ ग्रंथ आपल्या भारतामध्ये स्वीकार केलेला आहे ते ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे. याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांनी बी हे ग्रंथ निवडलेले आहेत. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुम्ही उगाच कोणत्या बी पोत्यान पुस्तकं वाचून आणि तसं त्याच्यामध्ये माणूस भटकत जाते. ते रजोगुणी माणसाने लिहिलेलं आहे, कोणी तमोगुणी लिहिलेलं आहे, कोणी आपल्याला धंदा अनुकूल कसा पडेल तसं तयार केलेलं आहे. हे सगळं आपण केलेलं आहे. देवानं केलेलं शास्त्र भागवत आणि गीता, आणि बाकी आपल्यासारख्या ऋषीमुनींनी केलेले आहेत. अनेकाचे अनेक मत, अवघे रीते पोकळ. त्याच्यात काही दम नाही. ते माणसाला संदेहात टाकणारे आहेत सगळे, काहीच नाही त्याच्यामध्ये. संदेह मुक्त व्हायचं असेल तर हेच एकच ग्रंथ आहे.
साऱ्या जगामध्ये एकच ग्रंथ आहे. मला एक ख्रिश्चनवाला भेटला एक दिवस, लई दिवसाची गोष्ट आहे. 1 तास बोलला, म्हणला हे बायबल काय म्हणतात त्याला, हे घ्या म्हणला वाचवा. मी म्हणलो वाचित नाही मी. का बरं वाचित नाही? तुम्ही संत आहात, तुम्हाला भेद राहू नाही म्हणला. तुला कुठं काय कोण म्हणलं मी संत हा म्हणून, काय लिहू नाही काय तर वाचवा काय होते? मी म्हणलं वाचित नाही. का वाचित नाही? मी का वाचू सांग? नाही हे वाचवा तुम्ही चांगलं राहते. मी म्हणलं मी वाचित नाही. का वाचित नाही? अरे बार बार तेच प्रश्न. मग त्यालाच सांगितलं की ज्याची माय जिवंत आहे, दूध पाजायला तयार आहे, त्यानं म्हशीचं दूध प्यायचंच कशाला? आईचं दूध असताना. असं एकनिष्ठ भाव धरून या. ज्याला भाव धरून ज्ञानेश्वरी वाचवायचं आहे त्याला दुसरं वाचवायची किमन्य शास्त्र विस्तरे. काय? किम अन्य शास्त्र विस्तरे ज्ञानेश्वरीमध्ये ते दिले ना. दुसरे शास्त्र वाचवायची गरज नाही असं त्याच्यामध्ये दिलेलं. बरं, शास्त्र सरणार आहेत का? तुमचं आयुष्य थोडं आहे आणि शास्त्र जास्त आहे. कशाला डोकं खराब करून घेता? वाचवा, भगवद्गीता वाचवा. धन्यवाद. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आता कोणी डबे आणले असतील तेच त्यांनी आपले आपले डबे खोला, प्रसाद सेवन करा. कोणी आणले नसतील त्याला द्या थोडं थोडं. मी आणाय नाही, मला नाही डब्बा. तुमच्या डब्यावर भरोशावर राहू मी. कोणी दिलं तर खायचं. आणि एका जागी करायचं, हे करायचं ते करायचं काही करू नका. तुम्हाला देव वाटेल तर कोणाला द्या, देणं घेणं करा. पण ज्याचे त्याने आपुले आपण करा सोडवण म्हणल्यासारखं आपले आपण डबे सोडा, आपले आपण खा, आपले आपण धुवायला शिका. आपण सगळ्याने खाऊन कोणीतरी धुवा, दुसऱ्याला काम लावायचं नाही. आपल्या इथं सत्संग नाही. स्वयंसेवक हे शिका. कमीत कमी परोपकार नाही झाला तर हरकत नाही, पण परपीडा तरी करायची नाही. एवढं जरी शिकलं तरी आपलं सत्संग सफल आहे. म्हणून आरती होईल, त्याच्यानंतर पुढील कार्यक्रम आपण करणार आहोत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल तुकार. पंढरीनाथ भगवान, सियावर रामचंद्र भगवान की जय. चारत्या पंचपणाच्या लावल्या ज्योती, ओवाळीता आरती, ओवाळीता आरती. मनोरथ पूर्ण करी गुरुमूर्ती, मनोरथ पूर्ण करी गुरुमूर्ती. आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची, आरती ओवाळू गुरुदेवाची. सगुण निर्गुण सर्वलयासी, सर्व उपाधी माया, सर्व उपाधी माया. अवघे गेली जीवासी, अवघी गेली जीवासी. आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची, आरती ओवाळू गुरुदेवाची. सोहम रूप सोहम ज्योत सद्गुरु अविनाशी, सोहम रूप सोहम ज्योत सद्गुरु अविनाशी. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे मायधान पाहून ब्रह्ममूर्तीसी. गुरुपंताचा दास, गुरुपंताचा दास. वंदे सद्गुरु चरणासी, वंदे चरण. डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन अनंत पूजन. भावे व वाळेन न देन मा. विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई, ठल रुक्माई ठोबा रुक्माई. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
शोभितलिङ्गं जन्मज दुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवलिङ्गं रावणदर्पविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सर्वसुगन्धसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गम्